हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजेपासून करत आहेत. तर आय होप सगळे मजेत असाल, मजेतच राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना स्वामींच्या चरणी सगळ्यांची इच्छा पूर्ण हो अशीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात आधी बघा, देवपूजा करायला घेतली तर देवपूजा सगळ्यात आधी देवपूजेपासूनच आजचा व्हिडिओ सुरू केलेला आहे आणि व्हिडिओ हा खूप लॉंग होऊन जातो. त्यामुळे सगळ्यात आधी व्हिडिओ म्हटलं देवपूजेपासूनच सुरुवात करूया. चांगल्या कामाची सुरुवात आपण चांगल्या देवपूजेपासूनच केली पाहिजे. तर सगळ्यात आधी बघा, देवपूजा करताना सगळ्यात आधी खाली बसायला आसन घ्यायचं, कारण आसन नसलं तर आपली देवपूजा ही आपल्या लागू पडत नाही आणि त्यामुळे आसन घेऊनच देवपूजा करायची. आणि लाईट गेलेली होती, तर लाईट गेल्यामुळे ना खूप गरम व्हायला लागलं होतं. त्यामुळे मग तरीसुद्धा देवघरातली लाईटसुद्धा बंद झाली होती. तर लाईट कसं थोडा वेळ जातच असते आणि मग नंतर लाईट आली आणि मग एकीकडे छान देव सगळे आंघोळ घालून घेतली देवांना. तर देव बघू शकता तुम्ही माझ्याकडे किती सारे देव आहेत पितळाचे. तर मला देवपूजा करायला अर्धा तास किंवा 20 मिनटं तरी लागतात. अगदी प्रॉपर जर पूजा करायची असली तर 1 तास पूर्ण लागतो, पण आत्ता मला 20 मिनटं रोजचे रोज लागतात. आणि देवपूजा मी करताना ना घरातली सकाळची सगळी कामे करून घेत असते. बाकीची तर सगळी कामं झालेलीच होती आज, पण बाकीचे पाणी नसल्यामुळे माझे कपडे वाळत टाकायचे राहिलेले होते आणि किचन काउंटरवरची थोडीशी भांडी होती ती आवरायची होती, पण पाणी नव्हतं. त्यामुळे मग थोडा वेळ ती थांबलेली होती. तर म्हटलं देवपूजाच करून घेऊया. तर छान आता देवपूजा करून झाली होती. देवांना छान गंध वगैरे लावून घेतला आणि छान आता फुलं आणलेले होते, तर फुलंसुद्धा छान वाहून घेतले. फुलं वाहिल्यावरती खूप छान देवघर अगदी प्रसन्न वाटतं, अगदी घरामध्ये देखील फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येत असते घरामध्ये. तर त्यामुळे देवपूजा आपल्याला रोज करायचीच आहे. आणि छान आता आमच्या इथे फुलं वगैरे मिळतात, तर सराफ बाजारातसुद्धा मिळतात, फुल बाजारातसुद्धा मिळतात. तर आम्ही तिकडूनच आणलेले होते आणि एकदा फुलं आणले तर मला 2-3 दिवस जात असतात. तर बघा आता छान आता इथे फुलं वगैरे वाहून देवपूजा झालेली आहे आणि अगरबत्ती लावून घेते. म्हणजे घरामध्ये जो वास सुगंध असतो ना अगरबत्तीचा, छान घरामध्ये दरवेळेला ना तर अगदी घरामध्ये प्रसन्न होऊन जातं आणि अगरबत्तीच्या वासाने सुद्धा घरामध्ये अगदी फ्रेश वाटायला लागतं. छान पॉझिटिव्ह अशी एनर्जी येत असते घरामध्ये. तर छान आता अगरबत्ती लावून घेतली आणि देवाची छान पूजा करून झालेली होती. तर 10 वाजलेले होते आणि शिवांशला तर स्कूलला ते घेऊनच गेले होते. तर दोघं 9 वाजता जर गेले ना, 9 नंतर माझं कामाचं रुटीन चालू होतं. तर आंघोळ म्हणा, किचन काउंटर किंवा सगळं मी आवरूनच घेत असते. पण आज थोडंसं उलटपालट झालेली आहे कामामध्ये, कारण आज मला पाणी खूप वेळा जात होतं पाणी आणि सारखं पाणी जात असल्यामुळे ना काम करायला अगदी मुश्किल येत होती. सारखं पाणी थोडं पाणी येत होतं, त्यामुळे बाथरूममध्ये अर्धी क्लिनिंग चालूच होती. तर चला रांगोळी काढून घेते. देवासमोर रांगोळी नक्कीच काढायची. घरामध्ये देवासमोर म्हणा, दरवाजाच्या बाहेर म्हणा, मुख्य दरवाजाच्या इथे रांगोळी आपण काढलीच पाहिजे. आणि रांगोळी जर नसेल काढायला जमत तर तुम्ही पावलं देखील काढायची देवासमोर. आणि हो, घरामध्ये आपल्या पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वातावरण राहण्यासाठी घरामध्ये कुठेही आपल्या घरामध्ये जाळं वगैरे किंवा काही लागलेलं असेल तर तुम्ही जाळं वगैरे काढत जा. आणि घरामध्ये कुठे काही धूळ वगैरे असतील किंवा आता उन्हाळा चालू झालेला आहे, घरामध्ये खूप सारी धूळ येत असते आणि धूळ आता कशी ना घरामध्ये दरवाजे खिडक्या बंद जरी असतील तरी घरांमध्ये धूळ येतेच. तर आपण तसं न करता आपण तरीसुद्धा खिडक्या दारं थोडं फार दिवसभरात उघडं ठेवायला पाहिजे आणि सकाळी तरी दरवाजे खिडक्या खोलून द्यायचे. आणि घरामधली जी उबट वास किंवा घरामधली जी निगेटिव्ह एनर्जी असते ती घराच्या बाहेर जाते आणि घराबाहेरची जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा, बाहेरची जी खेळती हवा असते ना तर ती घरामध्ये येत असते. त्यामुळे आपण घरामध्ये असं दारं खिडक्या उघडून दिल्या पाहिजे. आणि घरामध्ये जे काही आपल्या घरामध्ये जी काही वेगळं जे नेगेटिव्हिटी फैललेली असते ना तर तीसुद्धा घराच्या बाहेर जाते. आणि बघा आता छान देवपूजा करून झालेली होती. तर त्यानंतर मी दाराच्या बाहेर सुद्धा असं पावलं काढून घेत असते. आणि रांगोळी वगैरे काढायला मला इतकं फार काही जमत नाही आणि तरीसुद्धा मग मी असे 2 पावलं तरी काढूनच घेत असते, कारण घरामध्ये मुख्य दरवाजाच्या इथे आपले पावलं देवीचे पावलं पाहिजेलच, कारण घरामध्ये लक्ष्मी आपली मुख्य दरवाजाच्या इथूनच येते. त्यामुळे घराच्या बाहेर असे पावलं नक्कीच रोज काढायचे. घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह वातावरण येत असतं. आणि कसं आहे ना, आपल्या घरामध्ये जर आपला मुख्य दरवाजा म्हणा किंवा आपला एंट्रन्स म्हणा जर आपला स्वच्छ नसेल किंवा घराबाहेर चपला वगैरे पडलेल्या असतील किंवा काही पसारा धूळ
कचरा जर असं काही पडलेलं असेल ना तर कधीच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही. त्यामुळे दाराबाहेरसुद्धा असं स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. आता माझं रेंटवर आहे त्यामुळे सुद्धा मी असं घराच्या बाहेर जे चप्पल बुटं आहेत ते दरवाजा पाठीमागेच ठेवत असते, कारण मला दरवाजाच्या बाहेर दाराच्या इथे एंट्रन्सच्या इथे चप्पल बुटा ठेवायला आवडत नाही आणि नको वाटतं तसं डोळ्यापुढे लगेचच. तर त्यामुळे तर आता छान माझी रांगोळी वगैरे काढून झाली, देवपूजा करून झाली. तर जे काही कपडे धुवून ठेवलेले होते, वाळत टाकायचे होते, तर ते आता टाकायला घेतले. कसे ना आज कपडे खूप निघालेले होते आणि 3 ते 4 जोड निघालेले होते. तर म्हटलं धुवून घेऊया. तर पाणी भरपूर वेळा जात होतं, पण तरीसुद्धा थोड्या पाण्यामध्ये कधीतरी ॲडजस्ट करावंच लागतं. आणि पाण्याचा उन्हाळ्यामध्ये खूप सारा प्रॉब्लेम येत असतो आणि पाणी कमी येत असल्यामुळे ना कमी पाण्यामध्येच ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि तशी फार सवय आहे की ॲडजस्टमेंटचीसुद्धा, कारण आम्ही मम्मीच्या घरी जो फ्लॅट आहे ना, म्हणजे मम्मीचा जो फ्लॅट आहे ना, तो फ्लॅट आम्ही आत्ताच घेतलेला आहे. 8-1 वर्ष झाले असतील, लग्नाच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी. तर त्याआधी आम्ही असं म्हणजे जुने घरं जे असतात ना, गल्ली वगैरे म्हणतात ज्याला, तर असंच आमचं जुनं घर होतं. तर आम्ही तिथेच राहिलो आहेत लहानपणापासून. तर तसे छोटे जे घरं असतात ना, तर त्या घरामध्येच आम्ही राहिलेलो आहे. आणि कसं आहे ना, त्या घरामध्ये असल्यावरती आम्हाला माहिती आहे की आम्ही पाणी जपून कसं वापरायचं, कारण आम्ही पाणी ना रोज म्हणजे घराच्या बाहेर नळ राहायचा आणि घर खूप मोठं होतं, वरती खाली होतं. त्यामुळे पूर्ण वरती पंचपात्री म्हणा, मोठी पंचपात्री, कळशी, हांडा, खाली पण 2 टीप, मोठे टीप असायचे पाण्याचे. तर ते सगळं आम्ही हातानेच भरायचो आणि नळी वगैरे कोणतीच लावत नव्हतं, मोटरसुद्धा नव्हती आमच्या घरात. आम्ही सगळं पाणी हातानेच भरायचो, बादली वाहून आम्ही पाणी भरायचो. आणि असं असल्यामुळे ना पाणी थोडंफार वापरण्याची सवय आम्हाला आहे की पाणी कसं जपून वापरायचं. पण कसं आहे ना, काही गोष्टी असतात की आता ॲडजस्टमेंटनुसार आपले जे सवय बदलत चालतात, तर तसंच थोडंफार झालेलं होतं. आणि थोडंफार कसं आहे ना, पाणी वगैरे थोड्या याच्यात ॲडजस्ट करताना ना, जपून वापरताना बघावं लागत होतं की दिवसभर पाणी वापरायलासुद्धा पाहिजे होतं. त्यामुळे खूप म्हणजे प्रॉब्लेम येत होता. तर चला कपडे वगैरे सगळे वाळत घालून झालेले होते. इतकी सारी कपडे वाळत घातलेली, आज धुतलेली होती. आणि कपडेसुद्धा मी हातानेच धुते, कोणतंही वॉशिंग मशीन वगैरे नाही आहेत किंवा कामवाली बाई नाही आहे. सगळं हातानेच ॲडजस्ट करते. सगळी कामं आपल्या हातानेच ॲडजस्ट करायला शिकलेली आहे. आणि मला कोणाच्या दुसऱ्याच्या हाताने जर केलेलं काम मला नाही आवडत. आणि असं वाटतं ना की आपण आपल्याच हाताने करून घ्यायला पाहिजे. तर तशी माझी सवय आहे. तर झाडं वगैरे बघू शकतात, झाडांनासुद्धा छान असं पाणी वगैरे घालून घेतलं. झाडं आता उन्हाळ्याची इतकी सुकतात ना, तर सकाळ संध्याकाळ पाणी द्यावं लागतं. आणि तर आता पाणी वगैरे घातलं, झाडंसुद्धा असे छान मस्त फ्रेश दिसायला लागले होते. त्यानंतर जी ओट्यावरती भांडी होती, थोडीफारच होती सकाळची, जे आपली टिफिनची आणि चहाची. तर म्हटलं घसून घेऊया. आता थोडंफार पाणी आलेलं होतं थोडा वेळ, तर म्हटलं घेऊ घसून. तर पाणी वगैरे कसं आहे ना, इतर वेळी पाणी जात नाही, पण शक्यतो त्यांनी टाईम ठरवायला पाहिजे की दुपारून किंवा संध्याकाळी 2-3 तासाचं पाणी बंद केलं तर काही नाही वाटत, पण दिवसभर कधीही पाणी बंद करतात. आता आज तर 9 वाजता पाणी बंद केलेलं होतं. आणि 9 वाजता विचार केला की कसं घरातली कामं करू, कारण पाणी नसलं तर घरातली कोणतीच कामं होत नाही. आपल्याला फरशी पुसायची असते किंवा आपल्याला कपडे धुवायचे असतात, भरपूर सारी कामं असतात. टॉयलेट बाथरूम धुवायचं असतं आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा मला रोजच्या रोज क्लीन करायलाच आवडतं. फरशीसुद्धा मला 2 दिवसाआड पुसायलाच लागते. आणि कसं काम करणार, तर त्यामुळे मग राहून थोडं जितकं पाणी येत होतं ना, तर थोड्या पाण्यातसुद्धा मी भांडी घासून घेतली होती. आणि आता बघा, इतकी थोडीशीच भांडी होती, ही भांडी घासतासुद्धा पाणी इतकं बारीक होत होतं ना, आणि पूर्ण बारीक झालेलं होतं पाणी आणि भांडी घासायलासुद्धा सुचत नव्हतं. तर पटपट असं झटपट भांडे घासायला घेतले. आणि सगळ्यात आधी जी ओट्यावरती जो पसारा दिसत होता ना, तर डोळ्यापुढे नको वाटतं. एकदा आपल्या घरामध्ये देवपूजा किंवा काही देवपूजा म्हणा, घरामध्ये सगळं फ्रेश वातावरण जर झालं ना, तर घरामध्ये असा पसारा मला बिलकुल आवडत नाही. तर बघा, छान असं सगळं भांडी घासून झाली. नळाचं पाणी भरपूर बारीक झालेलं होतं. आणि सगळं ओट्यावर जे काही खरगटं वगैरे म्हणा, काही साबणीचा फेस म्हणा, सगळं पुसून घेतलं वायपरने. आणि आता किचन ओटा छान ओला कपडा करून सकाळी मी असा पुसून घेत असते. जे काही स्वयंपाक करताना उडालेलं असतं, तेलाचं, पिठाचं, सगळं असं पुसून घेते. तर किचन ओटा स्वच्छ करताना कसं आहे ना, आपल्याला आपली सवय चांगली पाहिजे. आणि घरामध्ये ना स्वच्छता जितकी आपण ठेवू ना, तितकी आपल्या घरामध्ये ना लक्ष्मीचा वास राहतो. आणि घरामध्ये किचनमध्ये किचन आपली अशी एक जागा असते ना, किचन नेहमीच आपलं स्वच्छ राहायला पाहिजे, कारण आपण तिथून आपलं जे रोजचं जेवण म्हणा किंवा जे अन्न आपण तिथून शिजवतो, त्यामुळे आपलं किचन अगदी स्वच्छ राहणं, टापटीप राहणं गरजेचं असतं. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजचा रुटीन तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब देखील करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळे मजेत राहा, आनंदी राहा, खुश राहा.